उमेद आयसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण जिओग्राफीची रॅपिड सिरीज सुरू केली आहे या वर्षीच्या राज्यसेवेसाठी. त्यातलं हे सेकंड लेक्चर आहे. म्हणजे आयोगाचा महत्त्वाचा टॉपिक म्हणजे काय, विंड हा टॉपिक आयोग विचारतं. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे की एक हॉट विंड आणि कोल्ड विंड या दोन गोष्टीवर आयोग प्रश्न विचारतं. बघा, हॉट विंड आणि कोल्ड विंड त्यामधली महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काय, तर हे विंड लक्षात ठेवायचे आणि त्याचं लोकेशन लक्षात ठेवायचं आहे. बघा, पहिलं विंडचं नाव आहे, बघा हॉट विंड बघतोय आपण सुरुवातीला, तर त्यातलं पहिलं नाव आहे चिनूक. त्याला स्नो इटर सुद्धा म्हणतात, त्यामुळे हा महत्त्वाचा MCQ आहे, चिनूक आणि स्नो इटर. ठीक आहे. ही उष्ण व कोरडी वारे आहेत, रॉकी पर्वत रांगेतून ही वाहतात. हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे दोन इथं MCQ आपल्याला बघा भेटतात, एक तर रॉकी पर्वतरांग आणि स्नो इटर. स्नो इटर असणारा चिनूक. ठीक आहे. तर दुसरं बघा फोन. फोन हे सुद्धा हॉट विंड आहे आणि ते आल्स पर्वत रांगेतून वाहतात. काय टाईपचे प्रश्न येतील, समजा इकडे वारा येईल आणि इकडे त्याचं लोकेशन येऊ शकतं. ठीक आहे. तर दुसरं बघा खामसीन हे आपल्याला इजिप्तमध्ये बघायला भेटतं आणि विशेषतः तर वसंत ऋतूमध्ये हे आपल्याला बघायला भेटतं. काय, खामसीन. त्याच्यानंतर बघा सिरोको. ठीक आहे. तर सिरोको बघा, हे उष्ण व ओलसर वारे सहारा वाळवंटातून आपल्याला भूमध्य समुद्राकडे वाहताना दिसतात. काय, सहारा वाळवंट, भूमध्य समुद्र. ठीक आहे. सोलानो हे हे पण उष्णच आहेत, ते तर आपण बघलेच. आयबेरियन द्वीपकल्प इथून हे वाहतात सोलानो. यामध्ये बघा महत्त्वाचे म्हणजे पुढे जाऊया आणि बघा नॉर्वेस्टर हे सुद्धा एकदम महत्त्वाचं आहे. न्यूझीलंडमध्ये हे वारे वाहतात, नॉर्वेस्टर न्यूझीलंड. हर्मॅटन पश्चिम आफ्रिकेत वाहणारे उष्ण वारे आहेत, हर्मॅटन. ठीक आहे. सॅन्ट आना हे सुद्धा महत्त्वाचं आहे, बघा दक्षिण कॅलिफोर्निया. सॅन्ट आना दक्षिण कॅलिफोर्निया. त्याच्यात बघा काराबुरान हे मध्य आशियात वाहणारे आहेत आणि त्यातल्या त्यात आणखीन एक लिहून घ्या, बुरान हे रशियामध्ये आपल्याला वाहताना वाहणारे हॉट विंड आपल्याला रशियामध्ये बघायला भेटतात. त्यातल्या त्यात काराबुरानला ब्लॅक स्टोम असं सुद्धा म्हटलं जातं. बघा कॅलिमा. कॅलिमा हे आपल्याला सहारा वाळवंटातून कॅनरी बेटापर्यंत वाहताना दिसतात. हे 10 महत्त्वाचे हॉट विंड्स आहेत, जे की तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. त्यामध्ये बघा कॅलिमा, काराबुरान मध्य आशिया, बुरान म्हणलं तर रशिया, सॅन्टाना दक्षिण कॅलिफोर्निया, हर्मॅटन आफ्रिका, नॉर्वेस्टर न्यूझीलंड. त्याच्यानंतरचं बघा सिरोको महत्त्वाचे आहे. सिरोको लक्षात घ्या, सहारा वाळवंटातून भूमध्य समुद्राकडं. थामसीन इजिप्त लक्षात ठेवा, विशेषतः वसंत ऋतू. फोन, आल्प्स आणि चिनूक बघा त्याला स्नो इटर्स म्हणतात आणि ते रॉकी पर्वत रांगेतून वाहणारा हॉट विंड आहे. त्यानंतरचं आपण कोल्ड विंड बघूया. ठीक आहे. हे आहेत बघा कोल्ड विंड्स. पहिला आहे बघा बोरा. बोरा कुठे, तर हंगेरीकडून उत्तर इटलीकडे वाहणारा आहे. ठीक आहे. ॲड्रियाटिक सी कडं पण, ॲड्रियाटिक सी असा पण ऑप्शन आपल्याला दिला तर त्याचं उत्तर बोरा लिहायचं आहे. ठीक आहे. तर बघा मिस्रल, 2 नंबरचं आपल्याला मिस्रल बघायला भेटतं. ते आल्प्स आणि फ्रान्सच्या परिसरात वाहणारं म्हणजे युरोप. मिस्रल आलं तर युरोप लिहा किंवा फ्रान्स लिहिलं तरी चालेल. परत काय बघा पुनास. ठीक आहे. अँडीज पर्वतरांगेच्या पश्चिम बाजूला वाहणारे. अँडीज पर्वतरांग म्हणलं तर पुनास. ब्लिझार्ड महत्त्वाचं आहे बघा, आयोगाचं फेवरेट ब्लिझार्ड. ठीक आहे. टुंड्रा प्रदेशात वाहणारे अतिशय थंड व बर्फासोबतचे वारे आहेत आणि हे ब्लिझार्ड जर आलं तर कॅनडा हा ऑप्शन येऊ शकतो. त्यामुळं ब्लिझार्ड हा कॅनडासोबत त्याला जोडी मॅच करायची आहे. बघा परत पुर्गा हे थंड वारे आहेत, रशियामध्ये वाहतात. या अगोदर आपण बुरान नावाचे जे हॉट विंड होते ते बघितले आणि थंड म्हणले तर पुर्गा. ठीक आहे. आणि कडक थंडीच्या काळामध्ये विशेषतः वाहणारे हे वारे आहेत. लेवांटर हे प्रश्न UPSCने सुद्धा विचारला होता की लेवांटर म्हणजे काय, तर हे स्पेनमध्ये वाहणारे थंड वारे आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बघा आता ब्लिझार्ड आणि लेवांटर तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मिस्ट्रल हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात महत्त्वाचं म्हणजे झोंडा. हे चिली आणि अर्जेंटिना या 2 देशाच्या परिसरात आपल्याला बघायला भेटतात. बघा ग्रेगेल हे ग्रीसमध्ये बघायला भेटणारे थंड वारे आहेत. बघा विरासेना किंवा विरासेन हे पेरू आणि चिली
या दोन देशाच्या परिसरात बघायला भेटतात. या टाईपचे म्हणजे कोल्ड विंड. परत एकदा कोल्ड विंड बघून घेऊया. मिस्ट्रल हे फ्रान्सच्या परिसरात आल्प्समध्ये. पुन्हा अँडीज पर्वतरांग. ब्लिझार्ड बघा, ब्लिझार्ड अतिशय थंड व बर्फाचे कॅनडा हे ऑप्शन असेल तर तिथं जायचे. पुर्गा बघा रशिया. लेवांटर बघा स्पेन. त्याच्यानंतर जे बघा झोंडा चिली अर्जेंटिना परिसर हे महत्त्वाचे आहे बघा. आयोग यावर प्रश्न विचारू शकतो. ग्रेगेल ग्रीस आणि विरासे पेरू आणि चिली. या टाईपचे तुम्ही दोन्हीही विंड्स त्याचं लोकेशन जास्त करून तर महत्त्वाचं आहे. त्यातल्या त्यात हॉट विंड आहे का कोल्ड विंड आहे हा पण एक लक्षात ठेवण्याचा भाग आहे. तर चला अशा प्रकारे ही रॅपिड सिरीज आपण चालू केलेली आहे येणाऱ्या राज्यसेवेसाठी. तुम्ही याचं व्यवस्थित रिव्हिजन करणं गरजेचं आहे बघा. यासुद्धा उमेदच्या बॅचेस आहेत. अनिल पालवे सर यांची मेंटरशिप बॅच, आपलं प्रफुल्ल सर यांची करंट अफेअर्सची बॅच, ही बॅच तुम्ही ॲक्सेस करा आणि येणाऱ्या राज्यसेवेवर एकदम फोकस करून आता अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. तो चलो, थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.